नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण एका सुंदर ट्रॅकला निघालो आहोत। चला तर मग हा प्रवास एकत्र अनुभवूया। हे आहेत आमच्या सर्व सहकारी मैत्रिणी आणि आता आमची प्रवासाला सुरुवात झालेली आहे। सध्या आम्ही थांबलोय आमची गाडी घेऊन, कारण आमच्या गाडीमध्ये CNG भरायचं होतं आणि एवढी लाईन लागलेली आहे, त्यामुळे आम्ही गाडीतून जरासं बाहेर पडलोय। कारण मला ACचा असा पण खूप त्रास होतोय, म्हणून मी जरा गाडी थांबली का लगेच बाहेरची हवा घेण्यासाठी बाहेर येते आणि त्या प्रकारे जरा मी फ्रेश होते बाहेर थांबल्यावर। त्यामुळे मी सध्या आम्ही गाडी ह्यासाठी थांबवलोय की आम्ही थोडं फ्रेश होऊ आणि मेकअप वगैरे करू चेहऱ्यावरती, कारण सकाळी एवढ्या लवकर निघालोय आम्ही, तर पावडर पण लावणं झालं नाही चेहऱ्याला। त्यामुळे आता विचार करतोय थोडंसं फ्रेश होऊ, फाउंडेशन पावडर वगैरे लावू तर चेहरा अजून चांगला दिसेल। त्यामुळे आम्ही गाडी थांबवले। येस गाईस, तर आम्ही मेकअप करून तयार झालेलो आहोत। हे बघू शकता, आमची पार्टनर इथं मोना पण आहे आणि ह्या बाजूला उषा पण आहे आणि हे आपले पाटील सर पण आहेत। तिकडे जिजा बसलेले आहे, बघू शकता आपण। आम्ही सर्वांनी पावडर लिपस्टिक लावून आलेलो आहोत, मेकअप झालेला आहे आणि आता ट्रेकिंगच्या तयारीनं आता उतरलेलो आहोत गाडीवर। सगळे आता जोशमध्ये आहेत। हे सगळं झालेलं आहे, पण आता आठवलं आम्हाला, आम्ही थोडंसं चटरपटर खाल्लेलो होतो, तर नाश्ता करणं आम्हाला अजून बाकी आहे। त्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे करणार। जिजा बघू शकता, जिजा सगळ्यात उत्साही आहे सगळ्यासाठी। येस, तर आम्ही आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी आणि सर्वांनी थाळीपीठ मागवलेली आहे, कारण इथली स्पेशल थाळीपीठ असते असं आम्हाला बऱ्याच लोकांकडून कळलं होतं। त्यामुळे आम्ही थाळीपीठ घेतलो आणि अतिशय टेस्टी आहे इथली थाळीपीठ, खरंच मस्त आहे। तर आमचा जो प्लॅन होता तो सरसगडला जाण्याचा। हे सरसगडला जाण्याचा जो रस्ता आहे, हे सरसगड आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि जिथून प्रवेश सुरू होतो तो पालीगाव आहे। ह्या पालीगावमधून आम्ही निघालो आहे आता थोडंसं 500 मीटरवर आम्हाला सांगितले, 500 मीटरवरून पुढे जायला रस्ता आहे। तर हे बघा, परत एकदा बघा जिजा किती उत्साही आहे। जिजा सर्वात जास्त उत्साही जिजा आहे। तर आपण आता पाहू शकता, गड चढण्यासाठी आम्ही पाली गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आमची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे। सगळे आता सध्या उत्साहामध्ये दिसतात। मोना बघू शकता येत आहे, आता फास्ट चालते, बघू शेवटपर्यंत कसा उत्साह असेल तिचा। सगळे खूप खुश आहेत आणि ह्या पालीगावमधून जात असताना आम्हाला हे 2 बाळ दिसले, ते शाळेत जात होते आणि आमच्या ह्या गावाला बघून ना मला पण माझ्या गावाची आठवण झाली आहे थोडी। तर सर्वजण आपण बघू शकता की हिरवळ अशा जंगलातून आमचा प्रवास चालू झालेला आहे। आमचे सर्व सहकारी खूप आनंद घेत आहेत ह्या निसर्गाचा। तुम्ही पण असे प्लॅन बनवत जा आणि नक्की स्वतःसाठी वेळ काढा आणि असे ट्रेकिंग वगैरे करत जा। निसर्ग एवढं सुख कुठंच भेटत नाही। निसर्गाचं सुख म्हणजे मनाला असं एक समाधान करून टाकतं आपल्याला, की एखाद्या वेळेस आपण महिन्यातून जरी गेलो ना तर आपण खूप आनंदी राहतो। त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे आपल्याला। आपण बघू शकता किती घाम आला आहे आणि फाउंडेशन सगळं बाहेर येते, फाउंडेशन लावलेलं, पण शुद्ध हवा भेटते आणि मेकअप जरी गेला तरी आनंद भेटतोय, ते महत्त्वाचं आहे। आता आम्ही विचार करतोय एखादा चांगला पॉईंट भेटला तर फोटोशूट करणार। मित्रांनो, नक्की भेट द्या ह्या सरसगड किल्ल्याला। ह्या सरसगड किल्ल्याला आम्ही निघालोय ना, हा आहे रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ आहे। एक सुंदर गिरिदुर्ग आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून 490 मीटर उंचीवर आहे आणि सरसगडावरून पाहायला गेलं तर आपल्याला पालीगाव दिसते आणि आजूबाजूचे डोंगर आणि निसर्गरम्य असे वातावरण अदृश्य प्रकारचं खूप सुंदर दिसते। आणि आपण आता बघू शकता इथून सुद्धा किती चांगला व्ह्यू दिसतोय आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आता इथं थोडंफार फोटोशूट केलं पाहिजे, कारण हा पॉईंट खूपच सुंदर दिसतोय। मग आम्ही थोडंसं इथं फोटो वगैरे काढतो आणि परत आपल्या प्रवासाला चालू करतो। ही आमची जिजा बघू शकता, तिचा उत्साह अजूनपर्यंत कायम आहे। आणि तुम्ही मागच्या साईडला बघू शकता, हे आहे सरसगड किल्ला। अगदी आम्ही जवळ पोहोचलोय सरसगड किल्ल्याच्या, थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आणि तुम्हाला अतिशय सुंदर तिथलं दृश्य दाखवू।
आपण पाहू शकता सर्वजण. आता आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत. ह्या ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी आहे ना, वर खडकामध्ये एकदम पायऱ्या कोरलेल्या आहेत. आपण बघू शकता. मी आता वर चढते आहे आणि इथं हवा खूप जास्त लागते. हवेचं प्रमाण खूप जास्त आहे उंचावर असल्यामुळे पण, आणि झाडांचं प्रमाण पण खूप जास्त असल्यामुळे कंटिन्यू हवा असते इथं. यस, तर फायनली ती वेळ आलेली आहे आणि आम्ही सरसगड किल्ल्यावरच्या टोकावर पोहोचलेलो आहोत. आणि ह्या साईडला बघू शकता महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला पालीगाव दिसते तुम्हाला खाली हे दिसणारं. आणि हे एक सर आहेत आमचे सोबतचे सहकारी आणि हे सर्व बाकीचे आमचे सहकारी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. आणि त्या साईडला एक छोटंसं तळं पण आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी पायऱ्या असल्यामुळे हा किल्ला खूप रोमांचक वाटतो. ह्या साईडला बघू शकता आता महादेव मंदिरामध्ये जाऊन आमची जिजा महादेवाचं दर्शन घेते आहे आणि सर्व सहकारी आमचे तिथं थांबलेले आहेत. हा जो किल्ला आहे तो ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण इतिहासामध्ये सरसगडला परिसराच्या संरक्षणासाठी म्हणून खूप महत्त्वाचे स्थान आहे. तसेच हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात साम्राज्याच्या संरक्षणाचा भाग म्हणून ओळखले जायचे. ह्या किल्ल्याला येण्यासाठी खडकात कोरलेल्या पायऱ्या असल्यामुळे आणि ह्या किल्ल्यावरून बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य दिसते. यामुळे बरेच लोक इथं येऊन भेट देतात आणि तुम्ही पण नक्की भेट द्या सरसगड किल्ल्याला. यस, तर आम्ही आता थोडा वेळ इथं रिलॅक्स बसलोय, सर्व पाहून घेतलोय किल्ला, पाणी वगैरे पिलोय आणि आता आम्ही परत जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. आजचा हा सरसगड ट्रेक इथेच संपतो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ट्रेकिंग व ट्रॅव्हल्स ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. धन्यवाद.